हॅलो स्टुडंट्स, बघा आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन चालू केलेला आहे. त्यामध्ये एक्झरसाइज 1.1 बघतोय. तर बघा इथे क्वेश्चन 2 आहे. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आपल्याला जे कंपाऊंड स्टेटमेंट दिले ते सिम्बॉलिकली लिहायला सांगितले. मी इथे फर्स्ट काय दिले बघा, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. बघा याच्यामध्ये दोन सेंटेन्स आहेत, दोन स्टेटमेंट आहेत. फर्स्ट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र आणि सेकंड आहे चेन्नई इज इन तमिळनाडू. हे दोन स्टेटमेंट अँड या वर्डने जॉईन केलेत. म्हणजे आपण पी जर फर्स्ट सेंटेन्स घेतलं नागपूर इज इन महाराष्ट्र आणि क्यू सेकंड सेंटेन्स घेतलं चेन्नई इज इन तमिळनाडू, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? पी कंजक्शन क्यू, उलटा व्ही येणार आहे जर अँड असेल तर. पी कंजक्शन क्यू येणार आहे. नंतर बघा सेकंड आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोसेलिस. याच्यामध्ये पण दोन स्टेटमेंट आहेत. फर्स्ट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि सेकंड आहे ट्रायंगल इज आयसोसेलिस. दोन स्टेटमेंट और या सिम्बॉल ह्या और या वर्डने जॉईन केले. मग पी घेतला आपण ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि क्यू घेतला ट्रायंगल इज आयसोसेलिस. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? पी डिजक्शन क्यू. पी और क्यू और असेल तर हा सिम्बॉल आहे व्ही. बघा सिम्बॉल लक्षात ठेवा. नंतर थर्ड आहे द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. बघा इथे पण दोन स्टेटमेंट दिलेत. फर्स्ट आहे द अँगल इज अ राईट अँगल आणि सेकंड आहे द अँगल ऑफ मेजर 90 डिग्री. दोन स्टेटमेंटमध्ये कोणता वर्ड आहे? इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ असेल तर सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार आहे? पी बाय कंडिशनल क्यू. बघा इफ अँड ओनली इफ असेल तर दोन्हीकडं ॲरो आहेत. हा सिम्बॉलिक फॉर्म लक्षात ठेवा. नंतर आहे थर्ड अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲब्ट्यूस. बघा काय सांगितले? अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ॲब्ट्यूस. मग याच्यामध्ये पी कोणतं स्टेटमेंट येणार आहे? अँगल इज ॲक्यूट आणि सेकंड येणार आहे अँगल इज ॲब्ट्यूस. पण इथे काय सांगितले बघा, अँगल इज नायदर ॲक्यूट. नायदर म्हणले म्हणजे नॉट सारखं येते. मग इथे काय येईल? निगेशन. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? नॉट आहे नायदर, त्यामुळं निगेशन ऑफ पी येणार आहे. निगेशन पी नॉर. नॉर म्हणजे हे अँडमध्ये येतं, याला कंजक्शन हा सिम्बॉल येणार आहे. नायदर ॲक्यूट नॉर ॲब्ट्यूस, त्यामुळं निगेशन क्यू येणार. बघा नायदर असल्यामुळे याच्यामध्ये निगेशन हा सिम्बॉल येणार आहे. निगेशन पी नॉरने जॉईन केले दोन्ही सेंटेन्स, त्यामुळं कंजक्शन येणार आहे. आणि ॲब्ट्यूस आहे इथे पण नायदर दिले, त्यामुळे निगेशन क्यू येणार आहे. तसंच नेक्स्ट बघा काय दिले, इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी देन मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. याच्यामध्ये पण दोन स्टेटमेंट आहेत. दोन स्टेटमेंट कशाने जॉईन केलेत? इफ देन. ठीक आहे, इफ देनने जॉईन केलेत. मग इथे काय होईल बघा, पहिलं पी काय येईल? ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी अँड क्यू काय येईल? मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. मग इफ देन असेल तर कोणता सिम्बॉल असतो? पी कंडिशनल क्यू. कंडिशनल एकाच साईडला ॲरो येतो, कंडिशनल येणार आहे. इफ देन असेल तर हा सिम्बॉल येणार आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. ह्या सेंटेन्समध्ये दोन्ही स्टेटमेंटमध्ये इफ अँड ओनली इफ आहे. फर्स्ट पी काय येणार आहे? हिमा दास विन
गोल्ड मेडल. आणि क्यू काय येईल, सी रन्स फास्ट. आणि इफ अँड ओनली असल्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी बाय कंडिशनल क्यू. दोन्ही साईडला ॲरो येणार आहे. बघा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये फक्त लिहायचं आहे, या पद्धतीने लिहायचं. आता बघा इथे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. बघा काय सांगितले, एक्स इज इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. मग पी काय येईल याच्यामध्ये, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, सॉरी नॉट येणार नाही आहे, एक्स इज इरॅशनल नंबर येणार आहे. आणि क्यू काय येईल, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, बट आहे. दोन्ही स्टेटमेंट बटने जॉईन केलेत. बट असेल तर कंजक्शन यूज करायचे, उलटा व्ही. इथे बघा नॉट आहे, त्यामुळे काय येणार, निगेशन पी कंजक्शन क्यू इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये फक्त लिहायचं होतं. आता इथे बघा नेक्स्ट आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहेत आपल्याला. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू असेल तर ट्रू किंवा फॉल्स लिहायचे. तर इथे बघा फर्स्ट दिले, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. बघा काय दिले, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग याच्यामध्ये पी काय येईल, फर्स्ट स्टेटमेंट 4 इज ऑड, आणि क्यू काय येईल, 1 इज प्राईम. सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, ऑर आहे. दोन्ही स्टेटमेंट ऑरने जॉईन केलेत, त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी डिजेक्शन क्यू. आणि पी डिजेक्शन क्यू इज इक्वल टू ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. काय येईल बघा, 4 इज ऑड, हे स्टेटमेंट बरोबर आहे का, 4 हा ऑड नंबर आहे, नाही आहे, तो इवन नंबर आहे. त्यामुळे 4 इज ऑड हे स्टेटमेंट काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. सिम्बॉल आहे असंच डिजेक्शनचा. आणि 1 इज प्राईम, 1 हा प्राईम नंबर आहे का, तर नाही आहे. त्यामुळे दोन्ही पण स्टेटमेंट फॉल्स आहेत. आणि ऑर म्हणजे डिजेक्शन टेबलमध्ये दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्सच येणार आहे. बघा ट्रूथ टेबल त्यासाठी माहीत पाहिजे. बघा इथे डिजेक्शनचा टेबल आहे, दोन्हीही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर फॉल्स येणार आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात. इथे पण आपल्या पी आणि क्यू दोन्हीही फॉल्स आहेत, त्यामुळं ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल एफ. तसंच सेकंड बघा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. मग याच्यामध्ये पी आणि क्यू काय येईल, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आणि क्यू काय येईल, 46 इज अ प्राईम नंबर. सिम्बॉलिक फॉर्म अँड आहे याच्यामध्ये, त्यामुळे पी अँड क्यू येणार आहे सिम्बॉलिक फॉर्म. मग याचं ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, पी अँड क्यू. बघा पी काय आहे, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, तर आहे का, 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, 8चा स्क्वेअर येतो, त्यामुळे इथे पी हे स्टेटमेंट ट्रू आहे. अँड आहे असंच क्यू, 46 इज अ प्राईम नंबर, 46 हा प्राईम नंबर आहे का, तर नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि कंजक्शनमध्ये एक व्हॅल्यू ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बघा कंजक्शनचा टेबल इथे आपण बघतोय. कंजक्शन म्हणजे अँड असेल तर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तरच व्हॅल्यू ट्रू येते, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय येतात, फॉल्स येतात. तर इथे बघा तसंच आहे, एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, त्यामुळे काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे याची, फॉल्स. तसंच बघा नेक्स्ट दिले, 5 इज प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. बघा 5 इज प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. तर इथे दोन्ही स्टेटमेंट अँडने जॉईन केलेत. फर्स्ट पी काय येईल, 5 इज अ प्राईम नंबर आणि क्यू येणार आहे 7 डिवाइड्स 94. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, अँड म्हणजे पी कंजक्शन क्यू येणार आहे. मग पी अँड क्यू काय येईल बघा, पी स्टेटमेंट काय आहे, 5 इज अ प्राईम नंबर आहे का,
तर आहे, त्यामुळे ते ट्रू येणार आहे. अँड 7 डिवाइड्स 94, 94ला 7ने भाग जातो का, तर नाही जात, त्यामुळे ते स्टेटमेंट आहे फॉल्स. मग एक ट्रू असेल आणि एक फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू येते फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल F. तसंच बघा नेक्स्ट, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. बघा काय सांगितले, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. मग पी घेतला आपण, 5 - 3i इज अ रिअल नंबर. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, निगेशन ऑफ पी. निगेशन का घेतलं आहे, तर नॉट ट्रू दॅट म्हणले, 5 - 3i इज अ रिअल नंबर. नॉट आहे त्यामुळं सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे निगेशन पी. मग आता बघा निगेशन आहे असंच येणार आहे. पी हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. 5 - 3i इज अ रिअल नंबर, हा रिअल नंबर आहे का, तर नाही आहे. 5 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यामुळं काय येणार आहे, हे फॉल्स येणार आहे. आणि निगेशन ऑफ एफ काय येणार आहे, तर टी. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी. तसंच बघा नेक्स्ट, इफ 3 × 5 इज इक्वल टू 8, देन 3 + 5 इज इक्वल टू 15 दिले. मग पी काय येईल, 3 × 5 इज इक्वल टू 8 आणि क्यू काय येणार आहे, 3 + 5 इज इक्वल टू 15. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे बघा स्टेटमेंटमध्ये, इफ देन आहे. इफ देन असेल तर स्टेटमेंट काय येणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशनल क्यू. मग पी कंडिशनल क्यू, आता पी स्टेटमेंट काय होतं आपलं, 3 × 5 इज इक्वल टू 8. मग 3 × 5 8 येते का, नाही तर 15 येतं, त्यामुळे पी काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि क्यू काय होतं, 3 + 5 इज इक्वल टू 15. मग 3 + 5 हा 15 येतो का, नाही तर 3 + 5 8 येतं, त्यामुळं दोन्ही हे स्टेटमेंट फॉल्स आहेत. मग आपल्या कंडिशनलमध्ये बघा, हा कंडिशनलचा टेबल आहे. जर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे, ट्रू. बघा लक्षात ठेवा, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर काय येणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. त्यामुळे इथे काय येईल बघा, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी. ठीक आहे. नंतर नेक्स्ट तसंच आहे बघा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. बघा काय सांगितले, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. मग पी काय येणार, मिल्क इज व्हाईट आणि क्यू काय येणार, स्काय इज ब्ल्यू. इफ अँड ओनली इफ आहे, मग सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी बाय कंडिशनल क्यू. मग पी ट्रू आहे का फॉल्स आहे, मिल्क इज व्हाईट बरोबर आहे, ट्रू आहे. स्काय इज ब्ल्यू बरोबर आहे, त्यामुळं टी बाय कंडिशनल टी येणार आहे. मग बाय कंडिशनलच्या टेबलमध्ये दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर काय येतं बघा, बाय कंडिशनल दोन्हीही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, आपली टी येणार आहे. ठीक आहे. तर मग इथे बघा बाय कंडिशनलमध्ये दोन्ही व्हॅल्यू टी आहे, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी आणि ट्रूथ व्हॅल्यू येईल ट्रू. तसंच नेक्स्ट आहे, 24 इज अ composite number or 17 इज अ प्राईम नंबर. मग पी काय येईल इथे बघा, 24 इज अ कॉम्पोजिट नंबर आणि क्यू काय येईल, 17 इज अ प्राईम नंबर. दोन्ही स्टेटमेंट ऑर या सिम्बॉलने जॉईन केले, त्यामुळे काय येणार आहे, पी डिजक्शन क्यू. बघा ऑर आहे, दोन्ही स्टेटमेंटमध्ये ऑर आहे त्यामुळे डिजक्शन येणार आहे, पी डिजक्शन क्यू. आता पी डिजक्शन क्यू ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, 24 इज अ कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर आहे का, तर आहे, त्यामुळे ट्रू येणार आहे. कॉम्पोजिट म्हणजे काय, ज्याचे फॅक्टर पाडता येतात असे. 24चे फॅक्टर पाडता येतात, 1 × 24 किंवा 12 × 2, 8 × 3 असे फॅक्टर पाडता येतात. मग 24 हा कॉम्पोजिट नंबर आहे, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे 2. डिजक्शन 17 इज अ प्राईम नंबर. 17 हा प्राईम नंबर आहे का, तर आहे, त्यामुळे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत. आणि डिजक्शनमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी. ट्रूथ व्हॅल्यू आली याची टी. ठीक आहे. अशा पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायचे. ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी तुम्हाला टेबल माहीत असणं आवश्यक आहे, ट्रूथ टेबल
कंजक्शन, डिजक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल हे ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचे. तर नेक्स्ट आहे बघा, इफ द स्टेटमेंट P, Q are the true statements and R and S are false statements, then determine the truth values of the following. बघा काय सांगितले, P and Q are true statements सांगितले and R and S are false statement and then determine the truth values of the following. ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. तर बघा काय दिले पहिल्यांदा स्टेटमेंट, P or Q and R. मग इथे बघा P or Q and R. P आणि Q ट्रूथ स्टेटमेंट आहे, त्यामुळे Pची ट्रूथ व्हॅल्यू T येणार आहे, Qची पण ट्रूथ व्हॅल्यू T येणार आहे. R आणि S फॉल्स आहेत, Rची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. मग T आहे असाच, और कंजक्शन अँड सिम्बॉल आहे. T आणि F असेल, TF असेल तर कंजक्शनमध्ये काय असतं, F असतं. बघा कंजक्शनमध्ये ट्रू ट्रू असेल तरच ट्रू असतं, त्यामुळे एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, त्यामुळं फॉल्स येणार आहे. आणि डिजेक्शन T और F असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, T. तसंच सेकंड बघा, P कंडिशनल Q और R कंडिशनल S. मग बघा P कंडिशनल Q और R कंडिशनल S. P Q ट्रू ट्रू आहेत और आहे असंच, R आणि S फॉल्स फॉल्स आहेत. मग कंडिशनलमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे, और आहे असंच आणि दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरी पण काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि ऑरमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रूथ येणार आहे, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू याची झाली T. तसंच बघा नेक्स्ट दिले Q अँड R और निगेशन P अँड S. जे स्टेटमेंट दिले ते आहे असंच घेतलं आपण. मग Q काय आहे, ट्रू आहे, R काय आहे, फॉल्स आहे, हा सिम्बॉल आहे असंच. निगेशन P काय आहे तर ट्रू आहे, अँड S काय आहे तर फॉल्स आहे. मग बघा अँड म्हणजे कंजक्शनमध्ये एक व्हॅल्यू ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर काय येतं, फॉल्स. तर मी ते येणार आहे फॉल्स, हा सिम्बॉल आहे असंच. निगेशन ऑफ T, निगेशन Tचं निगेशन काय येणार आहे तर F, अँड F आहे असंच. कंजक्शनमध्ये काय, हा F आहे असंच, और आहे असंच. F कंजक्शन F असेल तर Fच येतं आणि ऑरमध्ये दोन्ही व्हॅल्यू F असतील तर F येतं, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे F. तसंच नेक्स्ट बघा, निगेशन P अँड निगेशन Q अँड R और Q अँड R और P अँड R. तर इथे बघा दिलेलं स्टेटमेंट हे आहे असंच घेतलं, तर इथे काय येणार, निगेशन P व्हॅल्यू ट्रू आहे अँड निगेशन Q, निगेशन आहे असंच, Q पण ट्रू आहे अँड R काय आहे, फॉल्स, त्यामुळे फॉल्स येणार आहे. और Q ट्रू आहे अँड R फॉल्स आहे, और P ट्रू आहे अँड R फॉल्स आहे. इथे निगेशन T काय येणार आहे, F अँड निगेशन T Fच येणार आहे अँड F आहे असंच. और T अँड F अँड आहे म्हणजे काय येणार आहे इथे, फॉल्स. और T अँड F अँड आहे, T एक व्हॅल्यू ट्रू आहे आणि एक व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यामुळे इथे काय येणार आहे, Fच येणार आहे. मग बघा F अँड आहे असंच. कंजक्शनमध्ये दोन व्हॅल्यू फॉल्स असतील तर फॉल्सच येतं, और आहे असंच. आणि डिजेक्शनमध्ये पण दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर फॉल्सच येतं. आता बघा इथे कंजक्शन आहे, दोन व्हॅल्यू फॉल्स आहेत, फॉल्सच येणार आहे आणि हा और F आहे असंच. दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर फॉल्सच येतो, और आहे इथे. दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळं फॉल्सच येणार आहे. तसंच बघा नेक्स्ट, निगेशन P अँड Q अँड निगेशन R और Q कंडिशनल P कंडिशनल निगेशन S और R. जे स्टेटमेंट दिले ते आहे असं घेतलं. निगेशन आहे असंच, P म्हणजेच ट्रू आहे अँड Q आहे ट्रूच आहे अँड निगेशन आहे असंच, R व्हॅल्यू फॉल्स आहे. और सिम्बॉल आहे असंच, Q ट्रू आहे कंडिशनल, सिम्बॉल आहे असंच, P पण ट्रू आहे कंडिशनल. निगेशन S काय आहे तर फॉल्स आहे. और
आर पण काय आहे फॉल्स आहे. तर बघा निगेशन टी, टीचं निगेशन काय येणार आहे फॉल्स, अँड टी आहे असंच. अँड निगेशन एफ, एफचं निगेशन टी येणार आहे. ऑर सिम्बॉल आहे असंच. टी कंडिशनल टी, कंडिशनलमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रूच येणार आहे. ठीक आहे, हा कंडिशनलचा सिम्बॉल आहे असंच. निगेशन एफ, एफचं निगेशन ट्रू, ऑर एफ आहे असंच. तर बघा एफ कंडिशनल एफ कंजक्शन टी, अँडमध्ये एक व्हॅल्यू फॉल्स असेल एक व्हॅल्यू ट्रू असेल तर काय येणार आहे ट्रू येणार आहे. नंतर ऑर ट्रू आहे असंच येणार आहे. एक मिनिट, एफ अँड टी म्हणजे एफ आणि टी असेल तर कंजक्शनमध्ये व्हॅल्यू फॉल्स येते, इथे फॉल्स येईल. अँड टी आहे असंच. ऑर टी कंडिशनल टी ऑर एफ, ऑरमध्ये एक व्हॅल्यू ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर टीच येतं. मग बघा अँडमध्ये एक व्हॅल्यू फॉल्स असेल आणि एक व्हॅल्यू ट्रू असेल तर फॉल्स येतं. ऑर टी कंडिशनल टी, कंडिशनलमध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रूच येतं. ठीक आहे, मग एफ ऑर टी असेल तर व्हॅल्यू काय येते ट्रूच येते. ऑर आहे, ऑरमध्ये फॉल्स फक्त फॉल्स असतं, एक व्हॅल्यू फॉल्स आहे एक व्हॅल्यू ट्रू आहे त्यामुळे काय येणार आहे ट्रू येणार आहे. ठीक आहे, तसंच नेक्स्ट बघा निगेशन, निगेशन आहे आणि पूर्ण ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा निगेशन पी अँड आर ऑर एस कंडिशनल निगेशन क्यू बाय कंडिशनल पी अँड आर. बघा निगेशन सिम्बॉल हा आहे असाच, हे स्टेटमेंट दिलं आहे ते आहे असंच घेतलं आपण. निगेशन ब्रॅकेटमध्ये काय येणार निगेशन पी, पी ट्रू आहे अँड आर काय आहे फॉल्स आहे, ऑर एस काय आहे फॉल्स आहे अँड कंडिशनल निगेशन क्यू, क्यू काय आहे तर ट्रू आहे. बाय कंडिशनल पी ट्रू आहे आर फॉल्स आहे. मग याच्यामध्ये निगेशन सिम्बॉल आहे असंच ठेवला. निगेशन टी, टीचं निगेशन काय येणार आहे तर एफ अँड एफ आहे असंच, ऑर आहे असंच, एफ आहे असंच. निगेशन टी काय येणार आहे तर एफ बाय कंडिशनल टी अँड एफ, अँडमध्ये एक व्हॅल्यू ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्सच येतं. बघा नंतर निगेशन ऑफ फॉल्स अँड फॉल्स, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत आणि कंजक्शन आहे तर व्हॅल्यू काय येणार आहे फॉल्सच येणार आहे. ऑर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत आणि कोणतं स्टेटमेंट आहे कंडिशनल कनेक्टिव्ज आहे, मग कंडिशनलमध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ट्रूच येतं. बाय कंडिशनल आहे असंच आणि हा एफ आहे असंच. मग ऑर एक व्हॅल्यू फॉल्स आहे एक व्हॅल्यू ट्रू आहे, ऑर आहे, ऑरमध्ये काय येतं तर ट्रू येतं बाय कंडिशनल एफ, आणि बाय कंडिशनलमध्ये एक व्हॅल्यू ट्रू असेल आणि एक व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्सच येतं फॉल्स. आता इथे निगेशन आहे सगळ्याला, मग निगेशन ऑफ एफ, तर निगेशन ऑफ एफ येणार आहे टी, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. ठीक आहे, तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग, निगेशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट दिले तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. बघा तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, याचं निगेशन फाइंड आउट करायचं आहे. तर याचं निगेशन काय येईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. निगेशन म्हणजे काय निगेटिव्ह वाक्य तयार करायचे, त्यात नॉट यूज करायचे. बघा तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, याचं निगेशन काय येईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. नंतर बघा 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 इज इक्वल टू 0. नॉट आहे ह्या स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी नॉट आहे, नॉट काढून टाकायचं. काय येईल 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 इज इक्वल टू 0. बघा नॉट असेल तर ते नॉट घ्यायचं नाही आन्सरमध्ये, आणि सेंटेन्स सुरुवातीला स्टेटमेंटमध्ये जर नॉट नसेल तर नॉट लिहायचं. बघा इथे नॉट दिलं नव्हतं त्यामुळे आपण नॉट लिहिलं याच्यामध्ये. ह्या सेंटेन्समध्ये नॉट होतं ऑलरेडी, ते नॉट आपण काढून टाकले. तसंच
रूट 2 इज अ रॅशनल नंबर दिला आहे, याचं निगेशन काय येईल, रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर किंवा रूट 2 इज अ इरॅशनल नंबर. नॉट लिहा, नॉट अ रॅशनल नंबर लिहा किंवा इरॅशनल नंबर लिहा. रूट 2 इज अ इरॅशनल नंबर. आणि नेक्स्ट आहे 7 + 3 ग्रेटर दॅन 5. याचं निगेशन काय येईल, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 किंवा 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला